कार्यकर्ते आले होते, राजीनामा देण्याचे तयारीत कार्यकर्ते आहेत. काय तुमची भावना आहे, काय भूमिका असणार आहे? भावना हेच आहे, आता मी तर विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेलं, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबावरती, जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणार लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणार लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानवेपासून. हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं कार्यकर्ते. आता गोरंट्याल साहेब आम्ही कमीत कमी 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांनी सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले. 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब एक चांगले व्यक्ती मत आहे असल्यामुळे आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे. त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडावले. सगळे जालन्याचे जनताचे वन साईड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे, आमचे गोरंट्याल साहेब 50 नगरसेवक निवडून आणणारे. रात्र दिवस मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे. आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक. घासलेटचा डब्बा घेऊन आत्ताच आलेले आत्महत्या करत होते. आम्ही त्याला हातपाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या. आणि मी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी. जर युती झाली तर 10 सीट मी निवडून येणार नाही याचे मला अनुभव. मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले, गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे. जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं हा लोक निवडून येणार नाही. यासाठी वन साईड युती करावं नाही, लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा नेता लोक, माझी एवढीच विनंती आहे. दादा काय सांगणार की या ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देण्यासाठी आले होते. आबांशी तुमचं बोलणं झालं, आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्करबा दानवे यांच्या निवासस्थानी आलो. शेकडो कार्यकर्ते आले. त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली हे राजीनामा देणार. माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसोबत युती झाली तर मी आत्मदहन करणार. आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार. कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही. किती दिवस असं ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना. युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही. माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य. या ठिकाणी कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की युती झाली नाही पाहिजे, असं करत कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे. आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदन पत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल. तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात. एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो. आणि म्हणून आता ही मला असं वाटतं शेवटची बैठक असणार आहे. युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे. काही कार्यकर्ते राजीनाम्याचे सामूहिक राजीनामे देण्यासाठी आले होते. साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर
युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असं मला बरेच निवेदन काल भेटले, बरेच SMS आले, बरेच व्हॉट्सअप आले, बरेच फोन्स आले. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. कार्यकर्त्यांनी ज्वलनशील पदार्थ आणला तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याची अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू. आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. धन्यवाद.